सांगली महापालिकेकडून 200 व्यापाऱ्यांना घरपट्टीवाढीच्या नोटिसा. व्यापारी संतप्त. पाणी कनेक्शन बंद तरीही पाणीपट्टी. येथील वसंतदादा पाटील मार्केट यार्डातील जवळपास 200 व्यापाऱ्यांना घरपट्टीवाढीच्या नोटिसा महापालिका प्रशासनाने बजावल्या आहेत. महापालिका ड दर्जाची असून अ दर्जाची घरपट्टी वाढवल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केला आहे. सध्या 17,000 रुपये घरपट्टी येणाऱ्या व्यापाऱ्यांना 4.5 लाखापर्यंत घरपट्टी वाढवली आहे. घरपट्टीत अव्वाच्या सव्वा वाढ झाल्यामुळे संतप्त व्यापाऱ्यांनी महापालिकेला तुमची घरपट्टी वाढ आम्हाला मान्य नसल्याचा लेखी खुलासा केला आहे. सांगली मार्केट यार्डात राज्यभरातून शेतीमाल विक्रीसाठी येतो आहे. मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांकडून दरवर्षी घरपट्टीचे 70 ते 80 लाख रुपये महापालिकेकडे भरले जात आहेत. पण महापालिका प्रशासनाकडून रस्ते, गटार, पाणी आणि विजेची काही सुविधा मिळत नाही. रस्त्यावर गुडघाभर खड्डे पडलेले आहेत. लाखो रुपये खर्च करून 1.5 वर्षापूर्वी मुख्य चौकात स्ट्रीट लाईट बसवली आहे, पण 1च महिना ती चालू होती. आज अखेर स्ट्रीट लाईट बंद आहे. अनेक वेळा महापालिका प्रशासनाकडे तक्रार करूनही त्याकडे प्रशासनाने लक्ष दिलेलं नाही आणि या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष करून पुन्हा वाढीव घरपट्टीच्या व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. घरपट्टी वाढ 40 ते 50 पटीने वाढ केल्याचा दावा करीत महापालिका प्रशासनाच्या या धोरणाविषयी व्यापारी वर्गाने नाराजी व्यक्त केली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.